नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्पर्धक 8 या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण एक छोटासा उपक्रम म्हणून सामान्य ज्ञान प्रश्नांची महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे। याआधी 5 व्हिडिओ टाकून झालेले आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकतात। हा 6वा पार्ट घेऊन येत आहे। मित्रांनो, पोलीस भरती, रेल्वे भरती, वनरक्षक भरती, MPSC भरती, तलाठी भरती, अग्निवीर, आर्मी अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न विचारात घेऊन ही सिरीज बनवण्यात आलेली आहे। मित्रांनो, या प्रश्नांबद्दल किंवा प्रेझेंटेशनबद्दल तुमच्या मनात काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला मार्ग दाखवू शकतात, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवताना आणखी सुधारणा करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तकावी किंवा तगाई काय आहे? तकावी किंवा तगाई काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तकावी किंवा तगाई हे एक कृषी कर्ज आहे। पुढील प्रश्न आहे दुसरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी। पुढील तिसरा प्रश्न आहे ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? या प्रश्नाचे उत्तर आहे स्थितांबर। पुढील चौथा प्रश्न आहे मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? मित्रांनो, नीट लक्ष देऊन हे प्रश्न लिहून घ्या एका वहीमध्ये। मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये। पुढील 5वा प्रश्न आहे शुक्राचार्य डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सांगली। पुढील 6वा प्रश्न आहे कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे विंध्य पर्वतरांग। पुढील 7वा प्रश्न जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हटले जाते? जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ब्लू बेबी। पुढील 8वा प्रश्न सेरेना विल्यम्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे टेनिस या खेळाशी संबंधित आहे। पुढील 9वा प्रश्न आहे 1929 मध्ये भारताला अधिराज्य स्थिती जाहीर करणारा व्हाईसरॉय कोण होता? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड आयर्विन। पुढील 10वा प्रश्न आहे भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे BK सिंगल। पुढील 11वा प्रश्न आहे आदि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोरांनी। पुढील 12वा प्रश्न आहे पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे संतूर। पुढील 13वा प्रश्न आहे लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे थेम्स नदी। पुढील 14वा प्रश्न आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद। पुढील 15वा प्रश्न आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? या प्रश्नाचे उत्तर आहे थॉमस एडिसन। पुढील 16वा प्रश्न आहे विजय घाट येथे कोणाचे समाधी स्थळ आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री। प्रश्न 17वा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे राजाराम मोहन रॉय यांनी। प्रश्न 18वा नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 जानेवारी 2015 मध्ये। प्रश्न 19वा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे चाळकेवाडी, सातारा जिल्हा। पुढील प्रश्न 20वा व या स्लाइडचा शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे जामसंडे, सिंधुदुर्ग जिल्हा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ टाकताना तुम्हाला आपले व्हिडिओ मिळत चालतील आणि एखाद्या गरजू विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।